तो माननीय मुख्यमंत्री महोदय, आप तो आए, हम बहुत खुश हैं और आपको मेरा देख जो के। ना मुझे ये नहीं कामठी समझ में शहर आया में कि आप आए हैं। आपके पास खुद का कोई वीडियो और हमारे चंद्रशेखर बावनकुळे साहब है ना, अपना खुद का वीडियो अभी मैंने देखा बहुत सारे यादव जी आ रहे हैं और आपका स्वागत कर रहे मेरा हैं। ही वीडियो सब बीजेपी के यहाँ लोगों ने वायरल किया, पर यादव रहे या दलित Instagram समाज में, रहे या यानी मुस्लिम सुलेखा रहे या का ही सिख वीडियो रहे या आपके जैन सामने रहे, आने वाला था। कोई भी मैंने समाज का माध्यम में ये रहेगा, कहा था कि चंद्रशेखर बावनकुळे बहुत उनके विकास लिए वही किया, है। बहुत विकास किया। मेरी पहले इस बात को समझ लीजिए, टेक्निकल गलती हो गई। यहाँ पर ऐसा एक भी समाज नहीं कामठी शहर में कि जो चंद्रशेखर बावनकुळे साहब को नहीं चाहता। टेक्निकल प्रॉब्लम आ गया, वो छूट गया, तो उसको मैं अभी सुधार रही हूँ कि उन्होंने व्यक्तिगत विकास किया, आजू बाजू के उनके चेले चपाटों का विकास किया। वो भाषण में अभी थामा न रे, बोलो दे, मददच बोलता फिर छूट जाता मेरा। आगे पूछो। व्यक्तिगत विकास बाहेर येणार का? व्यक्तिगत विकास पहा, महसूल खाते है ना, महसूल म्हणजे काय, रेती घाट, चंद्रपूरचा रेती घाट पूर्ण त्यांनी घेतलेला आहे, जिल्ह्याचा रेती घाट। हे जे उभे हा जो आहे ना दलाल, त्यांचा जो नगराध्यक्ष जो उमेदवार आहे, तो उमेदवार नाही दलाल आहे, त्याच्याकडे सर्व नोटा जमा होतात आणि तोच टेंडर फ्लोट करते आणि तोच टेंडर चेन बनवते आणि जे दुसरे आले की त्यांना घरी बसवते। हे जितकं रेती घाटचं वाढलेला रेट आहे ना, काय महाग आहे रेती, हे बावनकुळेची देण आहे, समजलं का? खूप घोटाळे आहेत, जमीन घोटाळे ते इतके आहेत, आता सर्व काढणार। खूप आता मला मटेरियल मिळालेलं आहे। बावनकुळे, तुम्ही एवढी मोठी चूक केली, तुला सुद्धा माहित नव्हतं की तू सुलेखा ताईला चेतावलेलं आहे। तुम अभी देखते जाना, अभी तो ये क्या बोलते ट्रेलर है, अभी फिल्म, ये ट्रेलर है, अभी फिल्म बाकी है। जे दोषी लोक आहेत ते जेलमध्ये गेलेत, आता 8 दिवस PCR वर आहे। मला असं वाटतं की सुलेखाताईकडनं अशा अपेक्षा नव्हत्या, एक नगराध्यक्षाची सीट न दिल्यामुळं एक काळात चंद्रशेखर बावनकुळे राज्यातला सर्वात लोकप्रिय मंत्री, सर्वात पारदर्शी मंत्री, सर्वात लोकाभिमुख मंत्री अशी 100 बैठकात त्यांनी जाहीरपणे मीडियात माझी तारीफ केली आणि अचानक 15 दिवसामध्ये पार्थ पवारशी मला जोडलं गेलं, भ्रष्टाचाराशी जोडलं गेलं। मला असं वाटतं की काही दिवसात त्यांचा गैरसमज दूर होईल। तशी आज मी सुलेखाताईला लीगल नोटीस इश्यू केलेली आहे, त्यांना दुपारपर्यंत ती नोटीस मिळेल।